माझं नाव अमोल दंडगवाळ आहे। दिनांक 28 रोजी रेल्वे पी.आय. जयस्वाल यांनी मला मागून धडक दिली। 4 व्हीलरवर धडक दिली। मी 2 व्हीलरवर बसलेलो होतो। त्यावेळेस त्या अतिशय मद्यधुंद अवस्थेत होते। त्यांनी मला धडक देऊन खाली पाडले। त्याच्यानंतर मी पोलीस कंप्लेंट केली। त्यानंतर पोलीस प्रशासनाने बराच टाळाटाळ केली, पण त्यानंतर माझी कंप्लेंट घेण्यात आली। कंप्लेंट घेतल्यानंतर जयस्वाल यांची मेडिकल झाली। मेडिकल होऊन त्यांचे जे ब्लड सॅम्पल आहे हे पुढे तपासणीसाठी पाठवले असं पोलीस प्रशासन आणि सरकारी दवाखाना यांचं म्हणणं आहे। पण आता ते गेले की नाही गेले हे त्यांनाच माहिती। पण त्यांचं आता असं म्हणणं आहे की ते परत आले आणि त्यांचं सील, त्या ब्लड सॅम्पलचं सीलसुद्धा फुटलेलं होतं असं निदर्शनास आलेलं आहे। तर आता याच्यात काही काळबैर असण्याची शक्यता आहे, कारण की आत्ताच पुणे पोर्स प्रकरण झालं। पुण्यामध्ये धनदांडगे लोक होते, त्यांनी एका 2 तरुणांना चिरडलं, पण त्यांचे ब्लड सॅम्पल हे मॅनेज करण्यात आले। तशी शक्यता मला इथे वाटते। तरी माझी मुख्यमंत्री साहेबांना कळकळीची विनंती की मला न्याय द्यावा, याच्यावर यासाठी चौकशी नेमावी, कारण माझ्या जीविताला आणि माझ्या घरच्यांच्या जीविताला याच्यातून धोका निर्माण दिसतोय मला। सरकारी अधिकारी असल्यामुळं हे सर्व सरकारी अधिकारी इतर त्यांना वाचवायचा प्रयत्न करत आहे, हे अतिशय निंदनीय आहे। त्यांच्यावर पण मी कडक कारवाईची मागणी करणार आहे।